नमस्ते. घोडदौड मराठीची या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज बोलणार आहे मुलांच्या एज्युकेशनल पॅटर्नबद्दल. कारण मुलांना जे ऐकतं आत्ता व्हिडिओज वगैरे बघायला मिळतात एज्युकेशनल स्टडीजसाठी, तर त्याचा त्यांना कितपत उपयोग होतो? उपयोग होतो नाही असं नाही. ज्या कंपन्यांनी काढलेले आहेत स्टडी मटेरियल व्हिडिओ रूपामध्ये, तर त्यांचा असा मोटो होता की मुलांनी इझिली शिकलं पाहिजे, त्यांना कुठलेही कष्ट नाही पडले पाहिजे किंवा त्यांना समजताना त्या गोष्टीमध्ये कुठली अडचण नाही आली पाहिजे, अशा हेतूने त्या व्हिडिओज सी डीज वगैरे काढलेले आहेत. पण त्याचा जास्तीत जास्त गैरफायदा काय घेतला जातो? ज्या मुलांना इमॅजिनरी पॉवर आहे ती मुलंही या गोष्टी यूज करतात. सगळ्या मुलांनी या गोष्टी यूज करायची काही गरज नाही. किंवा व्हिडिओ ह्याच्यामध्ये जे मटेरियल आहे स्टडी मटेरियल ते वापरणं सगळ्या मुलांसाठी काही गरजेचं नाही आहे. ज्यांना इमॅजिन करायला आवडतं, ज्यांना काही गोष्टी समजून घ्यायला उत्सुकता असते, त्याच्या पलीकडे जाऊन जे विचार करायची गरज वाटते ज्या मुलांना, त्यांनी या व्हिडिओचा आधार घेणं गरजेचं नाही आहे. आता उदाहरणार्थ एका स्टोरीमध्ये राजकुमार घोड्यावरून येतो, जंगलामध्ये कुठंतरी भटकत असतो, तो एका ठिकाणी येऊन थांबतो. आता हे व्हिज्युअलायझेशन जर स्टोरीमधलं आयतं दिलं असेल व्हिडिओमध्ये, तर मुलं इमॅजिन नाही करणार, कारण त्या जंगलाचं जे रूप आहे, स्वरूप आहे, ते आयतं व्हिडिओमध्ये दिसतंय मुलांना. राजकुमारनं काय घातलंय, राजकुमाराने कुठला पोशाख परिधान केलेला आहे, घोडा कुठला आहे, हे सगळ्या गोष्टी त्याच्यासमोर आयत्या आहेत. त्यामुळं तो विचार नाही करणार. पण जो मुलगा ती स्टोरी वाचत आहे, तो धडा वाचत आहे, तो इमॅजिन करणार, नाही राजकुमार हा असा असायला पाहिजे. त्याच्या डोक्यामध्ये जे आहे इमेज राजकुमाराची, तोच ती त्या लेसनमध्ये बघणार. पूर्वी असा काळ होता की शिवाजी महाराजांची इमेज एकच होती सगळ्यांच्या मनामध्ये, आणि ती अजूनही तशीच आहे. कारण शिवाजी महाराजांचं पात्र साकारणारी माणसं जी आहेत ती त्या पद्धतीनेच वेशभूषा करतात, तसेच रंगवतात, ते शिवाजी महाराज तसेच वठवतात. त्यामुळं ते लोकांच्या डोक्यातून ती इमेज गेलेली नाही आणि जाणं शक्य नाही. ते तसेच व्हिज्युअलाइज होतात, ते शिवाजी महाराज असेच असले पाहिजेत. पण इतर गोष्टीमध्ये आपण इमॅजिन करू शकतो ना एखाद्या पात्राबद्दल. एखादा राजकुमार आहे, तो राजकुमार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने असू शकतो प्रत्येक मुलाच्या मनामध्ये. तर ते होत नाही व्हिडिओ व्हिडिओजमुळं वगैरे. तर ते तसं प्रत्येकाने करणं गरजेचं नाही आहे. प्रत्येकाने व्हिडिओ बघूनच अभ्यास करावा असं काही नाही आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त पुस्तकं वाचा, वाचनाची आवड निर्माण करा स्वतःमध्ये. आणि पालकांनी पण मुलांना हे जास्तीत जास्त सुचवलं पाहिजे असं माझं मत आहे. धन्यवाद.